नमस्कार. आपण इटियाडोह प्रकल्पाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. इटियाडोह धरण हे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव गावाजवळ गाढवी नदीवर सन 1964 मध्ये बांधकाम सुरू होऊन सन 1970 मध्ये पूर्ण करण्यात आले. या धरणाची लांबी 541.50 मीटर आहे. इटियाडोह प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा 317.87 दशलक्ष घनमीटर आहे. इटियाडोह धरणाच्या मुख्य कालव्याची लांबी 72 किलोमीटर तसेच मुख्य कालव्याच्या 40 किलोमीटर वरून निघणाऱ्या वैनगंगा उपकालव्याची लांबी 37.10 किलोमीटर आहे. तसेच मुख्य कालव्याचे महत्तम विसर्ग हे 39.64 घनमीटर प्रति सेकंद आहे. प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र 17,980 हेक्टर व निर्मित सिंचन क्षमता 29,180 हेक्टर आहे. इटियाडोह प्रकल्पाचे लाभक्षेत्र गोंदिया, भंडारा व गडचिरोली या 3 जिल्ह्यात विखुरलेले असून मुख्यतः भात पीक इथे घेण्यात येते. या प्रकल्पामुळे खरीप हंगामात 17,980 हेक्टर व उन्हाळी हंगामात 11,500 हेक्टर क्षेत्राला धान पीक क्षेत्रात सिंचन केले जाते. प्रकल्पावर एकूण 62 पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या असून त्यामध्ये 1 प्रकल्पस्तरीय, 6 वितरिकास्तरीय, 55 लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था कार्यरत आहे. या पाणी वापर संस्थांना एकूण 22,854 हेक्टर लाभक्षेत्र हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. प्रकल्पावर मागील 5 वर्षात झालेले सिंचन क्षेत्र व एकूण आकारणी तसेच वसुली वर्षनिहाय दर्शविण्यात आला आहे. यावरून असे दिसून येते की प्रकल्पावरील सिंचन क्षेत्र, आकारणी व वसुली यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचे श्रेय या प्रकल्पावर कार्यरत असलेल्या सर्व पाणी वापर संस्थांचे आहे. प्रकल्पावरील पाणी वापर संस्था ह्या त्यांच्या कार्यक्षेत्रात पाण्याचे योग्य नियोजन व वितरण प्रणालीची देखभाल, दुरुस्ती तसेच साफसफाई करून सिंचन सुरळीत पार पाडतात व नियमित पाणीपट्टी ही शासनास भरणा करत आहेत. प्रकल्पावरील पाणी वापर संस्था ह्या त्यांच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाकडे वळून ठिबक सिंचनाद्वारे भाजीपाला, मका, फळबागे यासारखे नगदी पिकं घेण्याकरिता मार्गदर्शन करून कमी पाण्यात सिंचन करण्यास प्रोत्साहित करीत आहेत व पीक पद्धतीत बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. पाणी वापर संस्था आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणून प्रकल्पाच्याच लाभ क्षेत्रातील शेतकरी श्री उमेश पतिराम खुणे यांचे मनोगत जाणून घेऊया. मी नामे उमेश पतिराम खुणे, वडेगाव स्टेशन येथील शेतकरी असून समृद्धी पाणी वाटप संस्थेतर्फे आम्हाला इटियाडोहचं पाणी कालव्याद्वारे मिळतो आणि आमची 3 HP मोटर असून त्या कालव्यातून पाणी आम्ही शेतात आणतो आणि ठिबक सिंचनद्वारे पूर्ण शेताला तो पाणी देतो आणि आम्ही आपल्या शेतामध्ये भेंडी, भाजीपाला, ऊस, मका आणि फळबाग सुद्धा लावलेली आहे. ह्या इटियाडोह धरणामुळे आम्हाला बराच आमच्या जीवनामध्ये समृद्धी आलेली आहे आणि समृद्धी पाणी वाटप संस्था यांच्याकडून सुद्धा आम्हाला बऱ्याचदा मोलाचं योगदान किंवा माहिती ते देत राहतात. प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाणी वापर संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळे उपक्रम जसे की जलजागृती सप्ताह, चर्चासत्रे, मार्गदर्शन मेळावे, वृक्षारोपण यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. पाणी वापर संस्थेच्या सक्षमीकरणाअंतर्गत पाणी वापर संस्थेचे सभासद व पदाधिकारी हे शासनाच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत असतात. आता आपण या प्रकल्पाचे लाभधारक शेतकरी व पाणी वापर संस्थेचे सचिव श्री रवींद्र दयाराम घरतकर यांचे मनोगत जाणून घेऊया. नमस्कार, मी रवींद्र दयाराम घरतकर, श्री गजानन पाणी वापर संस्था बोडगाव सुरबर या संस्थेचे मी सचिव आहो. धरण हे याची जेव्हा निर्मिती व्हायला होती त्यावेळेस या भागातल्या कास्तकारांची परिस्थिती हालाकीची होती. निसर्गाच्या पाण्यावरतीच अवलंबून राहावे लागत होते आणि निसर्गाचं पाणी कधी पडतो आणि कधी पडत नाही अशी परिस्थिती या भागातली होती. आणि इटियाडोह प्रकल्पाची निर्मिती झाली तेव्हापासून या भागातल्या शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी फसल सुद्धा मिळू लागली. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारलेली आहे आणि 4 वर्षापासून आमच्या पाणी वापर संस्थेच्या अंतर्गत मका पिकाची लागवड घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. या भागातल्या शेतकऱ्यांसाठी इटियाडोह प्रकल्प हे एक प्रकारचं वरदान ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाच्या उपविभागीय कार्यालय वडसा अंतर्गत येणाऱ्या वैनगंगा शाखा कालव्यावरील कालवा वितरण प्रणालीवर मनरेगा अंतर्गत कालव्याची साफसफाई, गाळ काढणे तसेच कालवा दुरुस्तीची किरकोळ कामे केली जातात. त्यामुळे सिंचन सुरळीतपणे होते व पाण्याच्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येते. मनरेगामुळे गडचिरोली सारख्या दुर्गम भागात शेतीस पूरक म्हणून रोजगार निर्मिती होते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधील केलेल्या कामांमध्ये गडचिरोली जिल्हा अग्रस्थानी आहे. आता आपण या कामाचा पुरावा म्हणून शेतकऱ्याचे मनोगत ऐकून घेऊया. नमस्कार, मी सुनील पारधी कोंडाळा येथील शेतकरी असून माझी शेती लगतच आहे. मायनरची उपलब्धता आहे परंतु गेल्या 10 वर्षापासून फसल मिळत नव्हती. याचं कारण असं होतं की इरिगेशनची
नादुरुस्ती होती, पाटचाऱ्या उचललेल्या होत्या, तेव्हा आम्ही काही शेतकरी वडसा येथील आमच्या विभागीय कार्यालयाला भेट देऊन तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती केली की साहेब, आमच्या गावाला थोडी मोठी पाण्याची सोय असूनही आम्ही फसल घेऊ शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. कारण की पावसामध्ये जे आपण फसल घेतो खरीप, त्यामध्ये बरेचदा रोगराई येते, उत्पन्न कमी होत, परंतु रब्बीची जे उन्हाळी धान फसल आहे ते हमखास उत्पादनाची फसल आहे आणि त्या फसलीपासून कोंडाळा गाव बऱ्याच दिवसापासून वंचित होतं. परंतु याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि मायनर 1 आणि 2 या दोन्ही मायनरला EGS मध्ये त्यांनी कामं काढली आणि इतके मोठ्या प्रमाणात त्या कामाचा फायदा झाला. मजुरांना झाला, शेतकऱ्यांना झाला, पाटाच्या साफसफाया झाल्या, पाटचाऱ्याची दुरुस्त्या झाल्या. त्याच्यामुळे आमच्या सर्व शेतीला मुबलक प्रमाणात पाणी पोहोचलं आणि त्यामुळे यावर्षी आम्ही तेलपर्यंत फसल घेतली. कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार नाही, पाण्यासाठीचा आम्हाला त्रास नाही आणि त्यानिमित्ताने काय झालं की वसुल्या झाल्या. पानसारा जो थकीत होता, आमचं गाव बॅक लिस्ट मध्ये होता, तो वसुली झाल्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये आनंद आहे की आम्हाला फसल घेता आली आणि आम्ही निरंतर फसल घेणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्या या मायनरच्या कामामुळे मजुरांना पण फायदा झाला, त्यांना 2 पैसे मजुरी म्हणून मिळाली आणि या आमच्या परिसरामध्ये जंगल व्याप्त परिसर आहे. आम्हाला मायनर 2 मध्ये शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी जंगल भागातून जावं लागतं, परंतु यावर्षी EGS मध्ये जे क्लीन झाला, साफसफाई झाली, त्याच्यामुळे रात्रीला सुद्धा 2-4 शेतकरी आपल्या 2 व्हीलरने त्या मायनर पर्यंत जाऊ शकतात. हा मोठा फायदा या EGSच्या माध्यमातून झाला. म्हणून मी सगळ्या आमच्या वडसा उपविभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो, शासनाचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी रोजगार हमीच्या माध्यमातून खूप वर्षापासून नादुरुस्त असलेल्या पाटचाऱ्या दुरुस्त करून दिल्या. या माध्यमातून गेटची दुरुस्ती झाली, पाटचारीला लाइनिंगचं काम झालं. खूप चांगलं काम या परिसरामध्ये आमच्या झालेलं आहे. याचा निश्चितच शेवटच्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि त्याच्या आर्थिक उन्नती यातून साधणार आहे. तेव्हा मी सर्वांचे आभार मानतो. वरील सर्व बाबींवरून असे लक्षात येते की इटियाडोह प्रकल्पामुळे या भागातील लाभधारक शेतकरी तसेच सर्वसाधारण नागरिकांची सामाजिक व आर्थिक विकासाकडे वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.